Hello everyone, this is our second lecture of electrochemistry. In today's lecture we are going to discuss the difference between electrolytic cell and galvanic cell. इलेक्ट्रोलायटिक सेल आणि गॅल्व्हॅनिक सेल मधला डिफरन्स बोर्ड एक्झाममध्ये 3 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. मिनिमम 6 पॉईंट्स लिहिण्याची आवश्यकता असते. इलेक्ट्रोलायटिक सेल फर्स्ट, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू केमिकल एनर्जी. लास्ट लेक्चरमध्ये आपण डेफिनेशन्स डिस्कस केल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की इलेक्ट्रिसिटीचा वापर करून जर आपण केमिकल रिॲक्शन्स घडवून आणत असू तर त्या प्रकारच्या सेलला म्हटलं जातं इलेक्ट्रोलायटिक सेल. आणि जर आपण केमिकल एनर्जीचा वापर करून इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असू, म्हणजे स्पॉन्टॅनियस केमिकल रिॲक्शन्स थ्रू इलेक्ट्रिसिटी जनरेट होत असेल, तर तिथे केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होत असतं. त्याला आपण गॅल्व्हॅनिक सेल असं म्हणतो. Second difference is by passing electric current from external source, spontaneous reactions are carried out. इथं आपण बघतो की नॉन स्पॉन्टॅनियस केमिकल रिॲक्शन्स आर कॅरिड आउट. इथे बाळांनो नॉन स्पॉन्टॅनियस रिॲक्शनचा अर्थ असतो ज्या रिॲक्शन स्वतःहून घडत नाहीत. तर अशा रिॲक्शन्सना घडवून आणण्यासाठी आपल्याला एक्सटर्नल सोर्समधून इलेक्ट्रिक करंट पास करावा लागतो. अँड हिअर स्पॉन्टॅनियस केमिकल रिॲक्शन्स जनरेट्स इलेक्ट्रिक करंट. म्हणजे गॅल्व्हॅनिक सेलमध्ये होणाऱ्या ज्या रिॲक्शन्स असतात त्या स्पॉन्टॅनियस असतात, म्हणजे त्या स्वतःहून होतात. त्यांना घडवून आणण्यासाठी एक्सटर्नली इलेक्ट्रिसिटी देण्याची गरज पडत नाही. ज्या रिॲक्शन आपोआप होतात आणि त्यांच्या थ्रू इलेक्ट्रिसिटी काय होत असते, जनरेट होत असते. इलेक्ट्रोलायटिक सेलमधला नेक्स्ट डिफरन्स आहे ॲनोड इज पॉझिटिव्ह अँड कॅथोड इज नेगेटिव्ह. ॲनोड इज अ पॉझिटिव्हली चार्ज टर्मिनल, कॅथोड इज अ नेगेटिव्हली चार्ज टर्मिनल. हिअर ॲनोड इज नेगेटिव्ह, कॅथोड इज पॉझिटिव्ह. बरोबर अपोजिट गोष्ट आहे. ऑक्सिडेशन टेक्स प्लेस ॲट पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. ॲज पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड इज ॲनोड, ऑक्सिडेशन नेहमी ॲनोडजवळ होतं. अँड ॲज नेगेटिव्ह इलेक्ट्रोड इज कॅथोड, रिडक्शन नेहमी कॅथोडवर होणार. ॲज oxidation takes place at anode is negative electrode, so oxidation will take place at negative electrode and reduction is take place at positive electrode in galvanic cell. नेक्स्ट जो डिफरन्स आहे, द इलेक्ट्रॉन्स आर फोर्स्ड बाय द बॅटरी टू फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड टू नेगेटिव्ह इलेक्ट्रोड. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असतो ॲनोड, ॲनोडवर इलेक्ट्रॉन लूज केले जातात आणि इलेक्ट्रॉन जे आहे ते कॅथोडकडे पास केले जातात. सो पॉझिटिव्हकडून नेगेटिव्हकडे इलेक्ट्रॉन काय केले जातात, फोर्सफुली बॅटरी थ्रू पास केले जातात. आणि त्यामुळे असं म्हटलेलं आहे की द इलेक्ट्रॉन्स आर फोर्स्ड बाय द बॅटरी टू फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड दॅट इज ॲनोड टू नेगेटिव्ह इलेक्ट्रोड कॅथोड नॉन स्पॉन्टॅनियसली. ॲज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज नॉन स्पॉन्टॅनियस, बॅटरी जी असते ती बॅटरी काय करते तर इलेक्ट्रॉन्सना खेचते, आपल्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडून इलेक्ट्रॉनना खेचून घेते आणि नेगेटिव्ह टर्मिनलकडे पुश करत असते, कॅथोडकडे पाठवत असते. तसं इथे द इलेक्ट्रॉन्स फ्लो स्पॉन्टॅनियसली through external circuit from negative electrode to positive electrode. Here also electrons are going to flow from anode to cathode. Anode वर इलेक्ट्रॉन लूज केले जाणार आहेत, कॅथोडकडे ते पाठवले जाणार आहेत. आणि इथे हा जो फ्लो असतो तो मात्र स्पॉन्टॅनियस असतो, तो आपोआप घडतो. सो ॲनोड इज अ नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड, कॅथोड इज अ पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड. सो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन विल बी फ्रॉम नेगेटिव्ह टू positive terminal. So here what is written, see the electron flow spontaneously through the external circuit from negative electrode to positive electrode. ज्या वेळेला आपण इन डिटेल इलेक्ट्रोलायटिक आणि गॅल्व्हॅनिक सेल डिस्कस करणार, दॅट टाइम these points will be more clear to you people. Now we are going to discuss the applications of electrolytic and galvanic cell. Electrolytic cells are used for electroplating, electro refining. जर आपल्याला कोटिंग करायचं असेल किंवा आपल्याला एखाद्या मेटलला किंवा एलिमेंटला प्युरिफाय करायचं असेल, 100% प्युरिफाय करायचं असेल तर आपण इलेक्ट्रोप्लेटिंगचा वापर करू शकतो, इलेक्ट्रो रिफायनिंगचा वापर करू शकतो. आणि ह्या इलेक्ट्रोलायटिक सेलचे ॲप्लिकेशन्स आहेत. आणि गॅल्व्हॅनिक सेलमध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं की दे आर यूज्ड ॲज अ सोर्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. सेल्स यूज्ड इन टेप रेकॉर्डर्स, वॉचेस, टॉर्च, ऑटोमोबाईल बॅटरीज किंवा व्हेकलमधल्या ज्या बॅटरीज असतात ह्या सगळ्या गॅल्व्हॅनिक सेलचे काय आहेत, ॲप्लिकेशन्स आहेत, एक्झाम्पल्स आहेत. आय होप यू आर क्लिअर विथ द डिफरन्स बिटवीन गॅल्व्हॅनिक अँड इलेक्ट्रोलायटिक सेल. इन नेक्स्ट lecture we are going to discuss electrolytic cell in detail. Thank you very much.